पाठीमागच्या तासाला आपण बघितलेलं होतं कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय? जर दोन स्टेटमेंट पी आणि क्यू अशी दिली असतील आणि ही जर अँडनं जोडली असतील तर त्यांना कंजक्शन म्हणायचं. आणि त्याचा ट्रूथ टेबल खाली दिलेला होता. टी टी असेल तर टी, अदरवाईज सगळे एफ, म्हणजे दोन्हीही स्टेटमेंट ही ट्रू असतील तर टी. त्यानंतर सेकंड टाईप आहे डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय? जर दोन स्टेटमेंट असतील पी आणि क्यू, ही जर ऑरनं कनेक्ट केली असतील, ऑर ह्या कनेक्टिव्हजनं जर कनेक्ट केली असतील तर याला डिसजंक्शन म्हणायचं. इट इज डिनोटेड बाय पी ऑर क्यू, म्हणजे उलटा व्ही जो आहे ह्या उलटा व्हीनं जोडलं जातं. ह्या ठिकाणी तुम्हाला नोटेशन या ठिकाणी दिलेलं आहे पी ऑर क्यू, मी मार्कनं दाखवलेलं आहे. वाचताना ते पी ऑर क्यू ह्या टाईपनं वाचायचं आहे. म्हणजे डिसजंक्शन कशाला म्हणायचं? इफ पी क्यू आर टू स्टेटमेंट देन पी ऑर क्यू इज कॉल्ड ॲज डिसजंक्शन. आता ह्याच्या खाली आपण ट्रूथ टेबल बघूया. ट्रूथ टेबल ह्या ठिकाणी खाली दिलेलं आहे, ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. ज्यामध्ये ट्रूथ टेबल आपण बघत असताना ह्या ठिकाणी तुम्हाला पी एक कॉलम दिलेला आहे, क्यू एक कॉलम दिलेला आहे आणि दुसरा कॉलम दिलेला आहे पी ऑर क्यू. आता यामध्ये पीच्या कॉलममध्ये नेहमीप्रमाणे पहिल्या दोन ओळीत टी टी, दुसऱ्या दोन एफ एफ. क्यूच्या कॉलममध्ये टी एफ टी एफ असं अल्टरनेट तुम्हाला लिहायचं आहे. आता ह्यामध्ये बघा, दोन्ही जर स्टेटमेंट फेल्स असतील एफ एफ तर एफ येतं, अदरवाईज सगळे तुम्हाला टी मिळत आहेत. अदरवाईज सगळे तुम्हाला कसे मिळत आहेत बघा, टी मिळत आहेत. बघा हे सगळे टी मिळत आहेत. हे सुद्धा बघा, टी टी असेल तर टी, टी एफ असेल तर टी, एफ टी असेल तर टी. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे डिसजंक्शनच्या चार्टमध्ये किंवा टेबलमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? ट्रूथ टेबलमध्ये जर एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज सगळे टी. जसं कंजक्शनमध्ये आपण बघितलं की टी टी असेल तर टी, अदरवाईज सगळे एफ, तसं त्याच्याबरोबर उलटं डिसजंक्शनमध्ये एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज सगळे टी. ह्या पद्धतीनं एकच सेंटेन्स तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा जो चार्ट, त्यानंतर पुढचा आपण टाईप बघणार आहे कंडिशनल, म्हणजेच इम्प्लिकेशन त्याला म्हटलं जातं. म्हणजेच काय? जर पी आणि क्यू ही जर दोन स्टेटमेंट असतील आणि ही जर इफ आणि देन यांना जर जोडले असतील तर त्याला कंडिशनल म्हणायचं. इट इज डिनोटेड बाय, खाली तुम्हाला नोटेशन ह्या ठिकाणी डिनोट कशानं केलं जातं हे खाली दिलेलं आहे. पी इम्प्लाइज क्यू असं तुम्ही रीड केला तरी चालेल. इथं रीड ॲज म्हटलेलं आहे पी इम्प्लाइज क्यू, किंवा इफ पी देन क्यू असं जरी वाचलं तरी चालेल. त्यानंतर ह्याचा ट्रूथ टेबल जर बघितला तर तुम्हाला ट्रूथ टेबल नेक्स्ट पेजवरती तुम्हाला दिसतोय. ट्रूथ टेबल तुम्हाला नेक्स्ट पेजवरती दिसून येईल. बघा आता ट्रूथ टेबल काय असेल. याचा ट्रूथ टेबल आपण बघितला कंडिशनल स्टेटमेंटसाठी तर पी या कॉलममध्ये नेहमीप्रमाणे टी टी एफ एफ, क्यूमध्ये टी एफ असा दिसेल. आणि तुम्हाला टी एफ फक्त काय असेल, टी पहिलं ट्रू पाहिजे आणि दुसरं एफ असेल तरच एफ, अदरवाईज सगळे टी. बघा बाकीचे सगळे तुम्हाला टी दिसत आहेत, म्हणजे टी एफ जर असेल तरच एफ, अदरवाईज सगळे टी असतात. कंडिशनल स्टेटमेंट खाली तुम्हाला दिलेलं आहे, सिम्बॉलिकली कसं डिनोट केलं जातं हे तुम्हाला खाली दिसून येईल. त्यानंतर
तुम्हाला नेक्स्ट दिलेला आहे. आता खाली एक थोडक्यात तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला किंवा जम्बलिंग करण्यासाठी क्वेश्चन विचारला जातो. P is sufficient for Q, Q is necessary for Q, P implies Q, Q follows from P, P only if Q असे सुद्धा वर्ड तुम्हाला दिले जातात. ह्या वर्डनं देखील तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचं आहे. जे कंडिशनल स्टेटमेंटला दुसरे शब्द जे आहेत सफिशियंट, नेसेसरी, इम्प्लाइज, फॉलोज, ओनली इफ हे तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर 4 नंबरचा जो टाईप आहे बाय कंडिशनल, म्हणजेच ह्याला दुसरा एक वर्ड आहे डबल इम्प्लिकेशन. आता ह्या ठिकाणी तुम्हाला जर 2 स्टेटमेंट दिले असतील पी क्यू आणि ही जर इफ अँड ओनली इफ ह्यानं जर जोडली असतील तर त्याला काय म्हणायचं आहे? या ठिकाणी तुम्हाला बाय कंडिशनल असं म्हणायचं आहे. इफ अँड ओनली इफनं जर पी आणि क्यू ही जर 2 स्टेटमेंट जोडले असतील तर त्याला बाय कंडिशनल असं म्हणायचं. तर बाय कंडिशनल जे डिनोट केलं जातं ते पी इम्प्लाइज क्यू वाचताना तुम्ही ह्या पद्धतीने वाचा आणि क्यू इम्प्लाइज पी असं जरी तुम्ही वाचलं तरी चालते, किंवा क्यू इज नेसेसरी फॉर पी, पी इज सफिशियंट फॉर क्यू ह्या स्वरूपानं जरी तुम्ही वाचलं तरी चालेल. ह्याचा ट्रूथ टेबल आपण खाली बघूया. ट्रूथ टेबल काय दिलेलं आहे बघा. ट्रूथ टेबल जर ह्याचं बघायचं झालं ट्रूथ टेबल तुम्हाला काय दिलं आहे बघा. या ठिकाणी ट्रूथ टेबलमध्ये तुम्हाला पहिला सेम, दुसरा सेम दिलेला आहे. पीचा कॉलम सेम आहे टी टी एफ एफ, क्यूचा कॉलम सेम आहे टी एफ टी एफ, आणि तुम्हाला पी इम्प्लाइज क्यू और क्यू इम्प्लाइज क्यू किंवा पी इफ अँड ओनली इफ क्यू किंवा पी सफिशियंट फॉर क्यू असं जरी वाचलं तरी चालेल. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला बघा टी एफ आणि एफ टी असं जर असेल तरच एफ असतं, म्हणजे टी एफ आणि एफ टी असेल तर तुम्हाला एफ एफ मिळतं. अदरवाईज सगळे कसे असतात? ट्रू असतात. म्हणजे टी त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू येते ही कॅपिटल टीनं तुम्हाला दर्शवलेली आहे. म्हणजे आता खाली आपण महत्त्वाचं या ठिकाणी काय आहे बघा, कंजक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल याचे ट्रूथ टेबल तुम्हाला महत्त्वाचे आहेत. ह्या ट्रूथ टेबलचा वापर करून पुढं जी तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलेले आहेत यांचा ट्रूथ टेबल तयार करायचा आहे. बघा हे तुम्हाला परीक्षेला विचारले जातात, त्यासाठी महत्त्वाचं आहे हे ट्रूथ टेबल तुमच्या माइंडमध्ये सेट असणं गरजेचं आहे. बघा पुन्हा मी थोडंसं रिपीट करतो आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण कंजक्शन बघितला. पहिला टाप कंजक्शन म्हणजे काय, तर पी आणि क्यू ही जर 2 स्टेटमेंट दिली असतील आणि ही जर अँडनं जोडली असतील तर त्याला काय म्हणा? कंजक्शन म्हणा. आणि त्याचा ट्रूथ टेबल काय आहे? एकच सेंटेन्स फक्त, एकच वाक्य फक्त लक्षात ठेवायचं आहे. टी टी असेल तर टी, अदरवाईज सगळे एफ असतात. त्यानंतर आपण बघितलं डिसजंक्शन. डिसजंक्शन म्हणजे काय, तर बघा 2 स्टेटमेंट हे ऑरनं जर जोडली असतील तर त्याला काय म्हणायचं? डिसजंक्शन म्हणायचं. आणि त्याचा ट्रूथ टेबल आहे एकच सेंटेन्स लक्षात ठेवायचं. एफ एफ असेल तर एफ, अदरवाईज सगळे टी असतात. त्यानंतर आपण बघितला कंडिशनल. कंडिशनल त्यालाच इम्प्लिकेशन म्हटलं जातं. तर कंडिशनल म्हणजे काय, तर 2 स्टेटमेंट इफ आणि देननं जर जोडली असतील तर त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणायचं. त्याचा ट्रूथ टेबल आहे टी एफ असेल तर एफ, अदरवाईज सगळे फेल्स असतात, अदरवाईज सगळे ट्रू असतात आणि त्यानंतर पुढचं तुम्हाला दिलेलं आहे बाय कंडिशनल म्हणजे डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन कशाला म्हणायचं, जर 2 स्टेटमेंट पी इफ अँड ओनली इफ क्यूनं जर जोडले असतील तर त्याला डबल इम्प्लिकेशन म्हणायचं. त्यामध्ये ट्रूथ टेबल आहे टी एफ असेल तर एफ, एफ टी असेल तर एफ, अदरवाईज सगळे ट्रू असतात. नेक्स्ट कनेक्टिव्हिटीज आहे ते म्हणजे निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. निगेशन ऑफ अ स्टेटमेंट कशाला म्हणायचं, तर शॉर्ट वे तुम्हाला ट्रूथ टेबलवरूनच लक्षात ठेवायचं आहे. पीचं निगेशन ऑफ पी, पहिल्या तुम्हाला कॉलममध्ये पी दिसते, पीचं निगेशनच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेलं आहे निगेशन ऑफ पी. टी असेल तर त्याची व्हॅल्यू येते एफ आणि एफ असेल तर टी असेल, टी लिहायचं.
म्हणजे हा ट्रूथ टेबल दिलेला आहे. थोडक्यात निगेशन म्हणजे काय, जर पी असेल तर पीचं निगेशन ऑफ पी असं तयार होतं. लक्षात आला. म्हणजे जर दिलेलं स्टेटमेंट ट्रू असेल तर निगेशन ऑफ पी काय येणार आहे, त्याचं एफ येणार आहे. जर दिलेलं स्टेटमेंट एफ असेल तर त्याचं निगेशन काय येणार आहे, टी येणार आहे. ह्या पद्धतीनं तुम्हाला निगेशन ऑफ स्टेटमेंट फक्त ट्रूथ टेबल लक्षात ठेवला तरी तुम्हाला समजून येईल. त्यानंतर आपण एक्झरसाइज 1.1 आपण बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर पहिला दिलेला आहे. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ. म्हणजे काय विचारलेलं आहे बघा, हे स्टेटमेंट आहे का आणि तुम्हाला काय करायचं आहे, जस्टिफाय करायचं आहे. जर ते स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, टी येणार आहे की एफ येणार आहे, हे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. ज्याच्यामध्ये आपण पहिला जो बघितला, पहिलं एक्झाम्पल आपण बघूया थोडंसं. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा, 5 + 4 = 30. तर आपण हे चेक केलं तर काय येते बघा, 5 + 4 म्हणजे किती येतं, 9. म्हणजे तुम्हाला उत्तर याचं काय यायला पाहिजे होतं, 9 यायला पाहिजे होतं. इथं तुम्हाला ॲन्सर काय दिलेला आहे, 13 दिलेला आहे. त्यामुळं हे स्टेटमेंट आहे, इट इज ए स्टेटमेंट, इट्स ट्रूथ, हेन्स इट ट्रूथ व्हॅल्यू इज काय येणार आहे, एफ. म्हणजे चुकीचं असल्यामुळं याची व्हॅल्यू काय येणार आहे, एफ येणार आहे. त्यानंतर